नमस्कार. मी आज सुरुवातीलाच तुम्हाला 2 कथा सांगणार आहे आणि मग श्लोकांच्याकडे वळणार आहे, कारण त्या कथांच्या मधूनच आपल्याला काय ते कळून जाईल. कथा अशी आहे की याला व्याधगीता असंही म्हणतात. व्याधगीतेच्या प्रारंभाची कथा आहे. महाभारतातलं हे उपकथानक आहे. ते खरं किती किती खोटं, किती प्रक्षिप्त, या सगळ्या विषयावर चर्चा होऊ शकेल. पण आपण चर्चा करत वाद घालत बसलो की गडबड होते. त्यामुळे वाद न घालता मला जे भावलंय, जे सांगता येऊ शकतंय ते मी सांगायचा प्रयत्न करतोय. व्याधगीता नावाचं एक उपकथानक महाभारतामध्ये आहे. त्यातली कथा फार छान आहे. कौशिकी नावाचे एक संन्याशी वृत्तीचे ऋषी आहेत आणि ते कौशिकी रोज ध्यानमग्न होतात, आपल्या साधनेत मग्न असतात, ईश्वराच्या आराधनेत मग्न असतात. या कौशिकींना या साधनेमुळं बऱ्यापैकी सिद्धीही प्राप्त झालेल्या असतात. साधनेचं बळ थोडं प्रचंड असतंच. साधना केली त्याचं बळ मिळतंच. वापर कसा करायचा हे आपण ठरवायचं असतं. एके दिवशी एका झाडाखाली कौशिकी ऋषी ध्यानस्थ बसलेले असतात आणि त्याच झाडावर एक कावळा बसलेला असतो. आता हे नेहमीच आहे, झाडावर पशुपक्षी असणार, कौशिकी बसलेले असणार. आणि त्या दिवशी त्या कावळ्याचं काय दुर्दैव माहीत नाही, तो शीट टाकतो आणि ती नेमकी ऋषीच्या अंगावर पडते. आता ते कावळ्याची विष्ठा पडल्यामुळं ऋषींना त्याची जाणीव होते, त्यांचं ध्यान भंग होतं आणि अंगावर घाण पडल्यामुळं ते संतप्त होतात. कोण आहे, कोण केलं हे, असे सारखे प्रश्न विचारतात आणि त्यांचं लक्ष वरच्या कावळ्याकडे जातं. त्या कावळ्याकडून हे घडलंय असं त्यांना वाटतं आणि संतापलेले ऋषी त्या कावळ्याकडं जळजळीत कटाक्ष टाकून बघतात आणि साधनेचं फळ बघा, कावळा झाडावर राख होऊन जातो, आग होऊन जाते. आपल्या जळजळीत कटाक्षाने कावळ्याची झालेली आग, राख, ही कौशिकींचा अहंकार वाढवत जाते. तपोसाधना आहे, तपोबल आहे आणि या अशाच अहंकाराला घेऊन कौशिकी वावरत असतात. एके दिवशी जंगलाच्या जवळच्याच एका घरामध्ये ते भिक्षा मागायला जातात आणि आता ऋषीचं कामच आहे भिक्षा मागून येऊन आपली उपजीविका करणे. आणि भिक्षा मागत असताना ते एका दारासमोर उभे राहतात. ओम भवते भिक्षां देही असा गजर होतो. आतून काही बाई येत नाही बाहेर, कोणी घरातला पुरुष स्त्री काही बाहेर येत नाही. पुन्हा एकदा जोरात आवाज येतो, ओम भवते भिक्षां देही. मग आतली स्त्री सांगते, महाराज काही क्षण थांबा, माझ्या आजारी पतीची शुश्रूषा मी करते आहे. ते झालं की तुम्हाला भिक्षा देण्यासाठी मी बाहेर येईन, काही क्षण वाट पहा. कौशिकींना आपल्याला वाट पाहायला लावणं हा अपमान वाटतो. वाट पाहायला लावणं अपमान वाटतो आणि मग ते जरा जोरातच ओरडतात, ओम भवते भिक्षां देही हा आवाज ऐकला नाही का? घरी आलेल्या साधूला वाट पाहायला लावणं कितपत योग्य आहे? साधूच्या क्षमतेची जाणीव तुला आहे का? असं बरंच कौशिकी त्या बाईला ऐकवतात. आणि मग आतून ती बाई म्हणते, मुनिवर मी माझ्या पतीची सेवा करतेय, एवढं रागवायचं कारण नाहीये, रागावू नका. आणि तुम्ही रागावलात आणि रागावलेली दृष्टी माझ्यावर टाकली म्हणून जळून जायला मी काही जंगलातला कावळा नाही आहे. या वाक्याने कौशिकी भानावर येतात. त्यांना वाटतं जंगलात कावळ्याला माझ्या नजरेने जाळण्याची कृती ही मला आणि कावळ्याला माहित आहे, दुसऱ्या कोणाला नाही. कारण त्यावेळेला आम्ही दोघंच तिथं होतो. कावळा तर जळून खाक झाला, मी कोणाला सांगितलेलं नाहीये. या बाईला ते कसं कळलं? झर 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 अहंकार खाली उतरतो आणि कौशिकी त्या बाईला म्हणतात, माते एकांतात घडलेली गोष्ट तुला कशी समजली? तेव्हा ती बाई बाहेर येते आणि कौशिकीला सांगते, मुनिवर मानाचा मोह झाला आणि त्याला आपण चिकटून राहिलो की आयुष्याचं वाटोळ झालं गृहीत धरा.
आणि हे टाळायचं असेल मुनीवर, तर तुम्हाला अजून काहीतरी शिकायला हवं. मग ते म्हणतात, माते तूच आता मला उपदेश कर. ते म्हणाले, मी उपदेश नाही करू शकत. तुम्हाला उपदेश हवा असेल तर जंगलातल्या व्याधाकडे जावं लागेल आणि त्याच्याकडून उपदेश करून घ्यावा लागेल. मग कौशिकी मुनी त्या व्याधाकडे जातात आणि व्याधाकडून उपदेश करून घेतात. या व्याधाच्या उपदेशाला पुढे व्याधगीता या नावाने ओळखलं जातं. जसं भगवंतानी अर्जुनाला ज्ञान दिलं, तसं व्याधानं कौशिकीना ज्ञान दिलं, ती व्याधगीता. मला व्याधगीता काय आहे हे सांगायचं नाहीये, पण स्वतःच्या ज्ञानाच्या अहंकाराला अडकलेले कौशिकी, स्वतःच्या मानाच्या अहंकाराला अडकलेले कौशिकी, त्या मोहामधून मुक्त झाल्याशिवाय त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली नाही. ते ब्रह्मपदाला पोहोचू शकले नाहीत. ब्रह्मपदाला पोहोचण्याचा मार्ग आहे मान आणि मोहापासून मुक्त होऊन, संगतीच्या परिणाम दोषापासून मुक्त होऊन साधक जेव्हा साधना करू लागेल तेव्हा तो ब्रह्मपद प्राप्त करतो. ब्रह्मपद प्राप्त करण्याची हीच तर खरी गुण. कौशिकीना ब्रह्मपद कधी प्राप्त झालं? स्वतःचा मान सोडावा लागला, मोह सोडावा लागला. आता दुसरी कथा सांगतो. ही बुद्धांच्या अनुयायाची म्हणून सांगितली जाते आणि अनेक अनुयायांची म्हणून सांगितली जाते. दोन ऋषी जे ब्रह्मचारी आहेत, दोन साधक जे ब्रह्मचारी आहेत, ते जंगलातून निघाले. दिवस पावसाचे होते, नद्यांना पूर आलेला होता. नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायचंय. नदीमध्ये पाणी फारसं नाही आहे, पण ते गळ्यापर्यंत तरी नक्कीच आहे. यातून मार्ग काढत पलीकडे जायचंय. साधूंना ते शक्य असतं. त्या नदीच्या एका तीरावर पलीकडे जाण्यासाठी उत्सुक असलेली स्त्री बसून असते. तिला कोणी सोबतीला नसतं आणि कदाचित उंच नसल्यामुळे पाणी तिच्या डोक्यावर सुद्धा गेलं असतं आणि तिला पोहता येत नव्हतं, म्हणून ती कुणाच्या तरी मदतीची वाट बघत बसलेली असते. हे दोन साधक जात असतात. ते म्हणतात की चल आपण जाऊया. ती स्त्री त्या दोन्ही साधकांना विनंती करते, महाराज एक छोटीशी विनंती आहे. माझं लेकरू नदीच्या पहिल्या तीरावर आहे आणि मला त्या लेकराला भेटायला जावं लागणार आहे. मला माझी विनंती अशी आहे, मला मदत कराल पलीकडे पोहोचवण्यासाठीची. एक साधू म्हणतो की आम्हाला स्त्री स्पर्श वर्ज्य आहे. स्त्रीला स्पर्शही करायचा नाहीये, त्यामुळे माफ कर माते, आम्ही तुला मदत करू शकत नाही. ती दुसऱ्या साधूकडे बघते आणि साधू तिला पटकन म्हणतो, हो तुला घेऊन जातो, काही अडचण नाही. आणि मग तो त्या स्त्रीला आपल्या खांद्यावर बसवतो आणि नदी पार करून जातो. तिला खांद्यावर बसवता क्षणी पहिला साधू ज्यांना नकार दिलेला असतो तो म्हणतो, अरे तू गुरुजीचा नियम मोडला, आश्रमाचा नियम मोडला, तू चूक केली. नदीच्या पहिल्या तीरावर तो साधूजीला खाली उतरवतो. ते त्याचे आभार मानते. हे दोघं निघतात. रस्ताभर हा त्याला तू स्त्रीला स्पर्श का केला, आता मी गुरुजीला सांगणार हे सांगतो. आणि जाऊन गुरुजी भेटल्याबरोबर तो गुरुजीला म्हणतो, गुरुजी यानं तुमचा नियम मोडला, स्त्री स्पर्श केला, स्त्रीला खांद्यावर घेतलं, नदी पार करून दिली. गुरुजी हसतात. अरे म्हणतात, नियम त्याने नाही मोडला, नियम तू मोडला. म्हणलं गुरुजी कसं? मी तर नाही स्पर्श केला त्या स्त्रीला. ते म्हणाले, अरे त्यानं त्या स्त्रीला नदीच्या त्या तीरावरून उचलला आणि या तीरावर सोडला. तू मात्र स्त्री त्या तीरापासून आश्रमाच्या पर्यंत मनात घेऊन आलास. त्याचा संबंध संपला तिथेच. त्यानं माते म्हणून तिला सोडलं, मदत केली, अडलेल्याला मदत केली, पण तुझ्या मनात मात्र ती स्त्री अजून कायम आहे. त्यामुळे नियम तू मोडलाय. मान आणि मोहाच्या बंधनातून मुक्त व्हावं लागतं. हा मोहाच्या बंधनातून मुक्त झाल्याशिवाय ब्रह्मपदाची प्राप्ती होत नसते, हे लक्षात ठेवा. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, तुला ब्रह्मपदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मान आणि मोहाच्या बंधनातून मुक्त होऊन, संगतीच्या परिणाम दोषापासून मुक्त होऊन तुला जावं लागेल, तरच तुला ब्रह्मपदाची प्राप्ती होईल. नमस्कार.